सुरेश धस आपल्या सोबत आहेत. धस साहेब, मोठं अधिवेशन पार पडलं, भारतीय जनता पार्टीची वेगळी ताकद दिसली, काय भूमिका आहे? भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं अतिशय चांगलं 2024 वर्ष राहिलेलं आहे. देशामध्ये तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी 100 पेक्षा जास्त जागा जिंकलेली आहे. हे बघा, 2014 मध्ये 122, 2019 मध्ये 106 आणि आता 134 अशा जागा आम्ही जिंकलेलो आहोत. आणि तिसऱ्यांदा सरकार आलेले, तिसऱ्यांदा माननीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री झालेले. यापैकी एक फक्त 79 तास झाले होते मागे. आता मात्र कंटिन्यू 5 वर्षासाठी ते मुख्यमंत्री राहतील. आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भाची सिंचन योजना असेल, मराठवाड्याच्या सिंचन योजना असतील आणि उत्तर महाराष्ट्राचे असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी एरिया असेल, हा सगळ्याच्या सगळा जलमय करण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली होईल असं अमित भाई शहा यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आता आम्ही विधानसभा जिंकली, परंतु आम्ही विधानसभा जिंकली, आता आम्ही पंचायत जिंकायची, आम्हाला नगरपंचायत जिंकायची, आम्हाला महानगरपालिका जिंकायची. त्याच्यामुळं आम्ही सगळ्या याच्यावरती, या कसोटीवरती कार्यकर्ता उतरला पाहिजे. आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागू आणि आम्ही हे निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीचा सुद्धा 1/3 2/3 मेजॉरिटीने हा भारतीय जनता पार्टीच्या आल्या पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. ही सगळी देवेंद्र फडणवीस भाजपची ताकद तुम्ही बोलून दाखवताय. मात्र बीड आणि परळी प्रकरणावरून संजय राऊतांनी सकाळी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आहे. त्यांना गडचिरोलीचा दहशतवाद, नक्षलवाद दिसतो, पण परळी बीड मधला दहशतवाद दिसत नाही. हे बघा, संजय राऊत साहेब काय बोलले साहेबांना उद्देशून, याचं उत्तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. संजय राऊत साहेब असं म्हणाले म्हणून मी बोलणं, तसं संजय राऊत माझ्यापेक्षा मोठे आहेत असं मी समजतो. मी छोटा माणूस. सकाळीच एका राखेच्या म्हणजे सकाळी नाही, रात्री 9:20 राखेच्या टिप्परनं सौंदाना नावाच्या गावचा दलित समाजाचा सरपंच चिरडून मारलाय. कदाचित तो राखेला विरोध करीत असेल किंवा काय, तर हे त्या राखेच्या टिप्परने मारलाय. म्हणजे तुम्ही याच्यावरून ओळखून घ्या, एवढं सगळं बवाल माजलेला असताना सुद्धा परळीचे अवैध राख उचलण्याचा धंदा बंद नाही, तो चालू आहे. पोलिसांचा थर्मलवाले अधिकारी, आमचे SP, आमचे कलेक्टर नेमके काय करतायत मी त्यांना विचारणार. दुसरा मुद्दा, वाल्मिक कराडांना मोक्कामध्ये घेतलेला नाही. अजून वेळ आहे, अजून चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.